कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। भुवनेश्वर जिल्हा परिषद निवडणुकीत मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे। सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार दीप वायडेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने प्रस्थापितांचे धाबे दणाणले आहेत। एकेकाळी आदिती तटकरे यांचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात राष्ट्रवादीचे मधुकर पाटील आणि शिवसेनेचे संदेश मोरे यांच्यासमोर आता मोठे संकट उभे राहिले आहे। भुवनेश्वर गावचे सुपुत्र असलेले वायडेकर थेट रिंगणात उतरल्याने राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाची धाकधूक वाढली आहे। अर्ज भरताना वायडेकर यांनी प्रस्थापितांच्या मानसिकतेवर जोरदार प्रहार केला। केवळ सत्ता आणि पैशासाठी नव्हे तर पाणी टंचाई आणि तरुणांच्या रोजगाराचे प्रश्न सोडवण्यासाठी ही निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांची जाण असलेल्या वायडेकरांचा दांडगा जनसंपर्क ही त्यांची सर्वात मोठी जमेची बाजू ठरत आहे। रखडलेला गावचा विकास आणि स्वतंत्र ग्रामपंचायतीची मागणी या मुद्द्यांमुळे ही निवडणूक आता अत्यंत चुरशीची झाली असून संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष या ऐतिहासिक लढतीकडे लागले आहे। आज रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्य पदासाठी म्हणजेच भुवनेश्वर 41 गटातून मी आज अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे। खरं तर हा अर्ज भरण्याचं कारण मूळ असं आहे की आता जी म्हण पडलेली की सर्वसामान्य घरातील व्यक्ती किंवा माणूस निवडणूक लढू शकत नाही आणि ही म्हण पूर्णपणे खोडण्यासाठी त्याला पूर्ण विराम देण्यासाठी आम्ही अर्ज भरलेला आहे। असं पाहायला गेलं तर वालीपासून ते रेवोली मेढ्यापर्यंत हा पूर्ण जिल्हा परिषद मतदारसंघ आहे। ह्याच्यामध्ये अनेक समस्या आहेत आणि जे नाव आहे याला भुवनेश्वर जिल्हा परिषद गट, या भुवनेश्वरमधलीच पहिली समस्या बघितली तर संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये गावोगावी स्मशानभूमी आहे, दफनभूमी आहे। या भुवनेश्वरमध्ये लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे, हिंदू समाज मोठ्या प्रमाणात आहे। आपण पाहिलं तर आजपर्यंत भारत स्वतंत्र होऊन आज 75 वर्ष आपण साजरे केले, परंतु या भुवनेश्वर स्मशानभूमीला आत्तापर्यंत अद्यापही स्मशानभूमी किंवा लिंगायत समाजाची कुठेही दफनभूमी सुरळीत झाली नाही। इथलेच खासदार, इथलेच आमदार असतानासुद्धा आजपर्यंत ह्या गंभीर समस्येकडे कायम दुर्लक्ष करण्यात आलं। त्यामुळे एक लोकांचा आवाज म्हणून मी हा अपक्ष उमेदवारी अर्ज फॉर्म भरलेला आहे आणि मला विश्वास आहे की ह्या भुवनेश्वर जिल्हा परिषद मतदारसंघात संपूर्ण शासकीय, प्रशासकीय आणि सर्वात जास्त शिक्षक असलेला हा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघातून मला बहुमताने निवडून देतील आणि माझा विजय करतील, हा माझा पूर्ण ठाम विश्वास आहे।